तुम्ही जरा शांत बसा ना 1 मिनिट. 3 दिवस आलो काहीच खाल्लं नाही. पाणी तरी द्या प्लीज. पाणी हवंय? हा मग बाथरूमातलं प्यायचं ना, तिथूनच पळून चाललेलीस ना, मग तिथलं प्यायचं पाणी. अहो असं का करताय? मी काय बिघडवलं तुमचं? तुम्ही मला सांगितलं नाही की तुमचं लग्न झालं आधी म्हणून. प्लीज असं नका, प्लीज सोडा ना मला, प्लीज. बाई 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 बाई, मला ना हिच्या आवाजाचा वैताग आलाय, वैताग. थांब मम्मा, मीचा आवाज बंद करतो. काय ग? मम्मा हिला पाणी हवंय. मला वाटतं वेळ भरली हिची. अरे मग लावून टाक ना. काय तो सोक्ष मोक्ष एकदाचा. नाही तर काय, बरं होईल एकदाची कटकट संपेल. मग काय थकली असेल ना ग. तुझ्यासाठी ना मी गरम गरम चहा आणि बिस्किट आणली, बस खाऊन घे. नाही नको. बर ठीक आहे. दीपिका देशपांडे सरांची तब्येत कशी आता? ठीक आहे आता बाबा. छान, उत्तम बातमी दिली सर. दीदी कुठे? अगं ती लग्नाला गेली ना, माझ्या आत्तेभावाचं लग्न आहे ना, तिथे गेली. नाही म्हणजे तुम्ही तिघं घरी आणि ती एकटीच गेली आहे, म्हणजे तुमच्या आत्या भावाचं लग्न आहे ना म्हणून म्हटलं. अगं दीपिका, त्याचं काय झालं माहितीये का, आमच्या नयनचा अमेरिकेचा व्हिसा संपला ना, मग त्याला तिकडे जायचं होतं ग. मग मिळाला व्हिसा? कुठे गेला होता तुम्ही? ते आपलं मंत्रालय. मंत्रालयात मिळतो व्हिसा? नाही मला वाटलं एम्बसी मध्ये मिळतो. हो का? हा मग तिथेच गेलेलो ते. आणि काका तुम्ही नाही गेलात लग्नाला? नाही म्हणजे तुमच्या नातेवाईकांचं लग्न आहे आणि तुम्ही घरीच आणि दीदी एकटीच गेली आहे. अगं दीपिका, त्याचं काय माहिती का, अगं माझ्या मेलीचे वेळी गुडघे दुखतात आणि नयनच्या पप्पांना शुगर आहे, त्यामुळे ना शलाकाला एकटीला जावं लागलं. आणि तुझी बहीण शलाका आमच्या नातेवाईकांमध्ये इतकी रमते की काय सांगू तुला. हो नाही म्हणजे दीदी असं कधीच बोलले नाही माझ्या समोर म्हणून. एनिवे जीजू माझं तुमच्याकडे का? माझ्याकडे? तुला काय आणायचंय का US वरून? अगं आणायचं असेल तर सांग, आमची नातेवाईक आहेत ना. पण मी आज नातेवाईक म्हणून आले नाहीये तुमच्याकडे. मग घे ते मंगळसूत्र आणि चालती हो आता. इंद्रा, अरे इंद्रा 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 काय मॅडम स्वतः नको येऊ म्हणालेच, आणि आपण तरी कसं जायचं? अरे तो त्यांचा फॅमिली मॅटर आहे. अरे सत्तू, पण ती कानविंदे फॅमिली किती पोचलेली फॅमिली आहे माहितीये ना तुला. सत्तू, मॅडमना जर काही झालं ना तर स्वतःला माफ नाही करू शकणार. अरे पण दीपिका मॅडम चिडतील, आणि दीपिका मॅडमचा राग तुला माहिती आहे ना, कोपतात. दीपिका मॅडमचा कोप म्हणजे सत्तू चिडू दे, दीपिका मॅडमना चिडू दे. आपण हवं तर बिल्डिंग खाली उभे राहू आणि गरज पडली ना तरच वर जाऊ. नयन, यांच्याशी सोयरी करून ना आपली फसवणूक झाली रे बाबा. काकू बास, खूप बोललात तुम्ही. आणि फसवणूक तुमची नाही, फसवणूक आमची झाली.
तुमच्यापैकी कोणीही आम्हाला सांगितलं नाही की जिजूंवर इतकं मोठं कर्ज आहे. उलट तुम्ही आम्हाला हे सांगितलं की ते अमेरिकेत नोकरी करतात. अरे ज्या माणसाला व्हिसा कुठे मिळतो हे माहित नाही तो माणूस काय परदेशी नोकरी करणार. दीदीला तरी माहितीये का हे? काही नाही, मगाशी ना गडबडीत कुकर उचलताना पटकन त्याला हात लागला आणि झटका बसला, एवढंच. दीदीने एवढी विमानं खाली टाकली म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. अगं दीपू, आवर ना पटकन. The number you are trying to call is currently not reachable. ए दीपिका, अगं आवर ना. The number you are trying to call is currently not reachable. ए दीपिका, दरवाजा उघड. दीपिका, दरवाजा उघड. दीपिका, दरवाजा उघड. दीदी दीदी तो प्लीज डोळे उघड. मी आता आले ना. डोळे उघड ना प्लीज. दीदी हे सगळं काय आहे? कोणी केलंय? हा दीपिका, दरवाजा उघड. दीदी दीपू, मला खूप चढलं. मम्मा, आता या शलाका बरोबर दीपिकाचं पण काहीतरी करावं लागणार. हो, जे करायचंय ते करू, पण आधी ना ह्या दोघेही बाहेर निघता कामा नाहीत. मम्मा, मी एक काम करतो, मेन डोर लॉक करून येतो. हो हो, जा पटकन जा. हीच बिल्डिंग ना ती? हो. बरं, आपण इकडेच थांबूया, वर नको जाऊया. मॅडम आल्या की एकत्र निघू. दरवाजा उघड. ए दीपिका, दरवाजा उघड. दीपू, मला खूप भीती वाटते. हे बघ, मी आले ना आता. आपण बघू. काय करून ठेवलंय तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला? किती छळ केलाय दीदीचा. त्यासाठी लग्न केलं होतं का तुम्ही? ए दीपू, तुला काय करायचंय ग? आणि आम्हाला कशाला शहाणपणा शिकवतेस? तुला काय गरज आहे आमच्या दोघांच्या मध्ये यायची? ए शलाका, आज जा. शलाका, आज जा. ए शलाका, हे बघ दीदी, आता घाबरायचं काहीच कारण नाही. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. इंद्राजी आहे, सत्तू सर आहे. दीदी ऐकतेस ना मी काय म्हणते? मी आहे ना तुझ्यासोबत.
हे बघ, मला माहितीये तुला तुला खूप त्रास झालाय. वाढले. प्या. हे बघ, आता तू अजिबात काळजी करू नकोस. आपण ना आपल्या घरी जाऊया. आणि तू आई बाबाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी बोलेन त्यांच्याशी. आणि आता काहीही झालं तरी पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही. काही झालं तरी इथे फिरकून बघायचं नाही. हे आपण असं करूया. आपण ना ही मुंबई सोडून देऊया. त्यांच्या पप्पा हरिद्वारची बस कितीला आहे हो? मम्मा जरा शांत बसेस प्लीज. अरे नयन, पण आता करायचं तरी काय? पप्पा आपल्याला थोडं थंड डोक्याने काम करावं लागेल. अरे तो देशपांडे मास्तर आपल्याला काही सोडणार नाही आता. शलाका आणि दीपिका देशपांडे मास्तरला सगळं सांगतील. आपल्याला जेलमध्ये टाकेल तो मास्तर. नाही ग मम्मा, मला माहितीये काय करायचं ते. शलाकाला काही करून समजावं लागेल. शलाका फोन घेऊन गेलीये ना? हो 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 हो. शलाका असं काय करते? इतकी काय चिडतेस तू? मला मान्य आहे माझी चूक झाली, पण तू असं नको ना करू. माझा आई घरी परत ये. ऐक, तू तुझ्या बाबांना काही सांगू नकोस हा. माझं ऐक शालू, हे बघ जे झालं ते झालं, पण आता मी तुला एकदम राणीसारखं वागवेल. आपण पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू. तुला माझी शपथ, परत ये बघू. नयन काय झालं रे? कट केला फोन. खाया पिया कुछ नहीं और ग्लास भी नहीं तोड़ा, फिर भी बाराना. अशी गत झाली आहे तुझी. या प्रेमासाठी किती सहन करतोयस तू? मला एकच सांग, किती काळ अशा फाटणाऱ्या पावत्या खिशात देऊन फिरणार आहेस तू? बघ, आताही गप्पच आहेस तू. ते काय माहित नाही मला. तू चल घरी चल. नाही सत्तू, ही घरी जाण्याची वेळ नाहीये. वा वा इंद्रा वा. मालती काकूनी हाकलून लावलंय आपल्याला आणि तरी तू म्हणतोयस घरी जाण्याची वेळ नाहीये. का सहन करतोयस हे सगळं? अरे सत्तू, मालती काकूंनी आपल्याला हक्कललं ह्यापेक्षा वाईट घडलंय शलाकाजींसोबत. तू परिस्थिती बघतोयस ना. देशपांडे सर आत्ताच आजारपणातून उठले. त्यांना जर ही सगळी परिस्थिती कळली तर अजून मोठा धक्का बसेल. सत्तू, दीपिका मॅडम एकट्या कुठे कुठे तोंड देणार आहेत. मी इथेच थांबणार आहे. माझी इथे जास्त गरज आहे सत्तू. जर काही प्रॉब्लेम झाला तर दीपिका मॅडम एकट्या कुठे कुठे धावपळ करतील. तू एक काम कर, तू निघ.
वाघ अजून वेड्यासारखं वा. अरे साळगावकर. अरे असू दे असू दे. काय कसे आहात? ठीक आहे सर. इथं कसं काय? सर जरा काम होतं इकडेच म्हणून म्हटलं भेटून जावं. बरं बरं चला इथं काय थांबताय वर चला. हे बघ आंबे आणले आंबे छान पैकी आंबे खाऊया. नाही नाही आम्ही येतो सर. अरे पण निदान चहा तरी घ्या माझ्या बरोबर. तुमच्या निमित्तानं मलाही चहा मिळेल. मालती हल्ली चहा पिऊ देत नाही रे जास्त मला. चला. सर नको. काय रे सर ते अर्जंट काम आहे ना आम्हाला त्यामुळे जावं लागेल. बर असं म्हणताय पुन्हा या पण. हा हो सर. एका शब्दानं सुद्धा मला सांगितलं नाहीस तू. का मला कळू दिलं नाहीस तू? कधीपासून सुरू आहे सगळं? एवढा छळ झाला तुझा तू एका शब्दानं बोलली नाही दीदी. अगं का सहन केलंस हे सगळं? बाबा हो का? काही नाही होणार. एकदा तू नरकातून मला बाहेर काढलंस पण आता पुढे पुढे सगळं अंधार आहे दीपू. सगळं संपलंय. दीदी जखमा एका दिवसात बऱ्या होतात का? जखमा बरा व्हायला वेळ द्यावा लागतो, वेळ घ्यावा लागतो. त्याला माहितीये वेळ हे सगळे मार्ग उघडेल. आणि तू ठरवलंस ना तर 10 दिशा तुझ्या आहेत. तू ठरवलंस ना तर हा अंधार कायमचा दूर करू शकशील. आणि मग बघ
तुझं आयुष्य तुझंच लक्ष दिव्यांनी स्वागत करेल. वर मला इथे येऊन उपदेशाचे डोस पाहताय. लाज नाही वाटत तुम्हाला? देशपांडे सर, अहो चिडू नका, शांतपणे विचार करा. मुलीचे बाप आहात ना? हो आहे, मी मुलीचा बाप. त्याचा मला अभिमान आहे. मुलीची बाजू आहे म्हणून माझी बाजू पडती आहे असं मी मानत नाही. आणि का आलात तुम्ही इथे? मी तुम्हाला सांगितलं ना की दीदी तुमच्या घरी परत येणार नाही म्हणून, मग का आलात? ए दीपिका, म्हणजे बाळ तू लहान आहेस ग, अजून तुला काही कळत नाही. जरा गप्प बसतेस का? हो काय बोलताय तुम्ही? हा, एकतर आमच्या मुलीचे एवढे हाल केलेत आणि बरं आम्हालाच बोलताय. अहो मालती ताई, तुम्ही तरी समजून घ्या. मुलांचा संसार टिकायला नको का? नको. अहो असं कसं करताय तुम्ही? झालं गेलं गंगेला मिळालं असं समजूयात ना आपण. अहो आमच्यावरती एकदा तरी विश्वास ठेवू बघा. अहो आम्ही नांदवतो ना शलाकाला व्यवस्थित. शलाकाला पाठवा बघू. शलाका बाळ, चल आपल्या घरीच. देशपांडे मास्तर, ठीक आहे छेडी, आणि पाहिजे तेवढं त्याला मारा, हवी तेवढी भडास काढा, पण झालं गेलं विसरून जा. आणि शलाकाला आमच्या बरोबर पाठवा. बाबा मारा, मला हवं तितकं मारा, सोलून काढा, पण बाबा प्लीज माफ करा. हो मारा मारा, चांगली भडास काढा, पण शलाकाला आमच्या बरोबर पाठवा. बस करा तुमचा थिल्लरपणा. तुम्ही काय वाटेल ते करा, पण शलाका पुन्हा तुमच्या घरात पाऊल ठेवणार नाही. शलाकाची नकळत त्रास दिला नयन कॉन्व्हेंजरने, आता सरांच्या घरात जाऊन राडे करतो. इंद्रा प्लीज शांत हो. वेडासारखं नको इंद्रा प्लीज. तू सोड मला. काय करणार आहेस? मारणार आहेस त्याला? हो जा मार जा. वर देशपांडे सर सुद्धा एक लक्षात ठेव. इंद्रा यार, त्यांच्या समोर जर हिंसा केलीस ना तर सगळं संपेल. सगळं संपेल. इंद्रा मला कळत आहे तुझे हात शिवशिवत आहेत. माझी परिस्थिती वेगळी नाहीये, पण आता परिस्थिती खूप वेगळी आहे. अरे आधीच मालतिका खूप भडकलेत आणि त्यात जर तू वर गेलास ना तर सगळं खराब होईल यार. काय झालं यार तुझे सगळं? काय अवस्था झाली अशा लकाची? मला बघवली नाही त्यांची अवस्था. हे सगळं माझ्यामुळे झालं असेल. इंद्रा 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 शांत हो. इंद्रा शांत हो. मी सत्तू शलाकाजींची ही अवस्था होण्याला मी जबाबदार आहे. मी शलाकाजींना जेव्हा सांगितलं होतं ना तर नयन कान्विंदेवर खूप मोठं कर्ज आहे. गेले खूप दिवस झाले मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. मग बोला ना. ऍक्च्युली ही जागा योग्य नाहीये ही गोष्ट बोलण्यासाठी, पण प्लीज तुम्ही राग मानू नका. तुमचं ज्याच्याशी लग्न ठरलंय त्या नयन कान्विंदेने बँकेचं खूप मोठं कर्ज थकवलंय. खूप मोठं कर्ज आहे त्याच्या डोक्यावर. हे बा तुम्ही खरंच मला माझ्या बहिणीसारख्या आहात आणि
देशपांडे सर माझे शिक्षक आहेत, माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत ते. केवळ ह्या नात्याने मी तुम्हाला हे हक्काने सांगतोय. हे बात तुम्हाला खात्री आहे की तुम्ही योग्य व्यक्तीशी लग्न करताय? ह्यांच्यावर कर्ज आहे हे यांनी मला आधीच सांगितलंय, लपवलं नाहीये. त्या मला जे बोलल्या ते न ऐकता मी जर तेव्हाच घरी गेलो असतो, त्यांच्या घरी जाऊन दीपिका मॅडमना सगळं खरं खरं जर सांगितलं असतं ना, तर आज त्यांची अवस्था झाली नसती. यार सत्तू बहिणीसारख्या शलाकाची म्हणा, माझ्या बहिणीची ही अवस्था होती आणि हा इंद्रा काहीच करू शकला नाही. तुला काहीच करता आलं नाही सत्तू. तू तरी काय करणार होतास? मी काही केलं नाही हेच तर दुःख आहे ना सत्तू. पोलीस नाही, पोलीस नको, पोलीस नको. हो, पोलिसात कशाला जाताय? म्हणजे मी सांभाळतो ना तिला. अगं शालू, मी तुझी पूर्ण काळजी घेईन. तुला काहीच करायची गरज नाही. हवं तर तुला स्वयंपाक पण मी करून देईन. आणि तुला तो काही जॉब करायचा होता ना, दिली परमिशन. मुळात तिला नोकरी करायला परमिशन देणारे तुम्ही कोण आहात? नाही, बायको म्हणजे तुमच्या तालावर नाचणारी गुलाम वाटली का? तुला काय करायचंय ग? अगं म्हणजे तिचा नवरा मी आहे ना, तर मी ठरवेन माझी बायको नोकरी करणार की नाही ते. नाही, अजिबात नाही. तुझ्यासारख्या नवऱ्यांना ना मला फक्त इतकंच सांगायचंय की तुम्ही जेव्हा लग्न करता ना, तेव्हा तुम्ही मालक नाही होत तुमच्या बायकोचे. स्त्रीला तिचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं. तुला काय कळणार? तुम्हाला सरळ सांगून समजत नाही ना? हा, पोलिसात जायचंय ना तुम्हाला? पोलिसात जायचंय ना? ए मम्मा, यांना सांगा, हे जर पोलिसात गेले ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नसेल. तुमच्या हातापाया पडलो, माफी मागितली तरी तुम्हाला समजत नाही का? शलाका घरी चल. शलाका, मी गपचूप सांगतोय घरी चल. हे बघे, असं करून काही होणार नाही. दीदी कुठेही जाणार नाही. निघा तुम्ही आता. शलाका, घरी चल, नाही तर मी स्वतःला मारून घेईन ना. चालेल तुला? चालेल? चला का घरी चल. चल घरी. चला का घरी चल. हे बघ, हे सगळं करून काही होणार नाहीये. दीदी कुठेही जाणार नाहीये. निघ इथून. साळगावकर, मी याला सोडणार नाही. याला पोलिसांच्या हवाली करणार. चल माझ्या बरोबर. नाही सर, ह्याला घेऊन मी जातो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही साळगावकर, या नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय मी याला सोडणार नाही आणि बसतही बसणार नाही. ह्याला शिक्षा होणारच सर. आपल्या बाजारपेठेतल्या पोलीस चौकीमध्ये अरुण शिंदे इन्स्पेक्टर आहे, आपल्या शाळेचा विद्यार्थी येतो. घेऊन जातो ह्याला त्याच्याकडे. बाबा, ते बरोबर म्हणते. तुम्ही थांबा ना घरी. आम्ही जातो सगळे पोलीस स्टेशन. आणि दीदीची गरज लागेल आम्हाला तिथे. शलाकाजी, घाबरायचं नाही. मी आहे ना, अजिबात घाबरू नका. चला. इथे कुठे आणलं आम्हाला? एकमेव ठिकाण जिथे निवाडा होतो. धर्मवीर आनंद दिघे चौक. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेले, कुठल्याही बँकेत अकाउंट नसलेले,
दोन्ही खिसे रिकामे असलेले हे एकमेव लोकनेते, ज्यांची खरी श्रीमंती होती ती सामान्य लोकांचा पाठिंबा. स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं सुख, घर सगळं काही पणाला लावून फक्त आयुष्यभर फक्त सामान्यांसाठी झटलेला ते एकमेव लोकनेते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि याच दिघे साहेबांसमोर होणार तुमचा निवाडा. नयन कानविंदे, सगळी हिस्ट्री काढली आहे मी. नयन कानविंदे हे बघ समोर. तुझ्या पहिल्या बायकोला तू छळलंस, तिचे दागिने बळकावलेस, तिला मारून टाकलंस, खोटं बोलून दुसरं लग्न केलंस, शलाकाजींची फसवणूक केलीस, बरोबर? हा इंद्रा असताना त्याच्या आया बहिणींची अब्रू, त्यांचा आत्मसन्मान इतका पण स्वस्त झालेला नाहीये. तुझ्यासारखे थर्ड क्लास आणि फालतू लोक त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढू शकते. आज धर्मवीर आनंद दिघे साहेब असते तर त्यांनी तुझं काय केलं असतं ठाऊक आहे? ताई, मला वाटतं हा विषय नको आता. बाबा, मला दीदीची अवस्था नाही भोगवत आहे. दीदी, तुला आठवतंय लहानपणी जेव्हा आपल्या तिघींपैकी कोणाचंही भांडण व्हायचं, आपण एक टीम बनून भांडायचो. दीदी तर कधीच काही बोलायची नाही. दीपू नेहमी बोलण्यासाठी पुढे असायची आणि मी हात चालवण्यासाठी. दीदी, तू या वेळेला पण ना फक्त एकदा आम्हाला सांगितलं असतं ना, मी आणि दीपूने त्या कानविंद्यांना ना चांगला धडा शिकवला असता, सरळ केलं असतं, त्यांना जन्माची अद्दल घडवली असती. हो ना ग दीपू? दीदी, बस झालं आता. आता अजिबात नाही रडायचं. हरामखोर, तो नयन कानविंदे. सानू, मी त्याला तेव्हाच ओळखलं होतं, आपल्या लग्नाच्या खरेदीला भेटला होता ना. एक नंबरचा झोलर आहे, झोलर. तुम्ही माझ्याशी कसे वागता, मला कसे बोलता, पण एक गोष्ट सांगतो सासरे बुवा, कसाही असलो ना तरी त्या नयन सारखा झोलर नाही हो. मला वाटतं या विषयावर चर्चा आता पुरी झाली. का चर्चा नको बाबा? का? नशीब माझं, मी कुणाशी लग्न करायचं हा निर्णय मी माझा घेतला होता.
तुम्ही सांगितलेल्या मुलाशी जर लग्न केलं असतं ना तर आज माझी पण ही अशी अवस्था असती. बरं चला चला, आता बास झालाय सगळं रडगाणं. आता सगळ्यांनी हसरा चेहरा ठेवायचा. दीदी हस ना, दीदी हस ना प्लीज. मी एक काम करते, मी ना जाऊन मस्तपैकी सगळ्यांसाठी ना महागातला आईस्क्रीम आणते. तसे आपण तिघी जणी खूप दिवसांनंतर भेटतोय ना. दीदी आलेच आम्ही, लवकर. देबू चल तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं ब्लूबेरी आईस्क्रीम घेऊन येऊयात. दीदी आम्ही आलोच. चल चल. आईस्क्रीम तर पाहिजेच, बाहेर खूप गरमी वाढली ना. घेऊन येतो आईस्क्रीम. सासरे बुवा, जावई ना असा पाहिजे. ऐन गरमीत आईस्क्रीम आणून मन गारेगार करणारा. आलो आलो, चल 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 लवकर चल. आईस्क्रीम खाऊया. दीदी का अशी पडलीयस? नीट झोप. मी अंथरूण घालून देऊ का? नाही ठीक आहे. हा सानू बोल. आई ऐक ना, बेबूचा आईस्क्रीम शोधता शोधता ना आम्ही खूप लांब आलोय. म्हणून चेक नाका पण क्रॉस केला, कुठेच मिळत नाहीये. हो का? अगं बाई, मग आता काय हे बघ, आता आईस्क्रीम मिळालं ना तरी पण परत येण्यात काही पॉइंट नाही ना, कारण ते वितळून जाईल. त्यापेक्षा ना आम्ही आता येतच नाही, आपण नंतर भेटूयात. हा ठीक आहे. सावकाश जा ग. हो हो आई, बाय. झालं. अगं दीपू, खूप जास्त झाली हा कणिक. किती पोळ्या करतेयस? सानिका आणि कार्तिक येणार नाहीयेत? आई मी ते ऍक्च्युली इंद्राजींसाठी सुद्धा, म्हणजे त्यांची सुद्धा आज दिवसभर खूप धावपळ झाली, त्यांनाही भूक लागली असेल म्हणून म्हटलं. आणि ते थांबले असतील खाली. तुला काय माहिती तो खाली थांबलाय? आई ते नाही जाणार. जोपर्यंत आमचं बोलणं होत नाही, मी जेवले की नाही हे त्यांना कळत नाही, तोपर्यंत ते नाही जाणार. दीपू का माझा अंत बघतेस? तुला कळतच नाही का मी काय म्हणते ते? अगं आता शलाकाचं एवढं मोठं प्रकरण झालं तरी तुला अक्कल येत नाहीये का? तुला सांगून झालं, तुला समजावून झालं, तुला ओरडूनही झालं. तू वेडी झाली असता गुंडाच्या प्रेमात. तुला तुला कोणत्या भाषेत सांगू म्हणजे समजणार आहे दीपू? तू लांब राहा त्या गुंडापासून. आई अगं दीपू, मला काही ऐकायचं नाही आणि मला कुठलंच कारण नकोय. तू त्या गुंडाबरोबर राहणार नाहीयेस, त्याचं नाव सुद्धा तुझ्या तोंडून आलं नाही पाहिजे. आई तू समजून का घेत नाहीयेस? त्यांनी खूप मदत केली आपली. हो केली ना, ठीक आहे, त्यांनी मदत केली आपली, म्हणून त्याचं गुंड असणं आपण नाकारू शकणार आहोत का? पण आई म्हणून मला तुमचं हे प्रेम मान्य.
मला तुमचं हे प्रेम मान्य आहे. काकू, आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे काकू. आणि त्या विश्वासाच्या बळावरच आम्ही इथवर पोहोचू शकलो. आणि मी हे खात्रीने सांगू शकतो, एक ना एक दिवस देशपांडे सरांचा पण आमच्या प्रेमावर विश्वास बसेल. जेवण घेऊ. थँक्यू.